मला दिलं, पण त्यावेळेस काय झालं होतं माहिती का, भगवद्गीतेचं ज्ञान मोजक्या लोकांपर्यंत पोहोचलं होतं. हे सर्व लोकांपर्यंत ज्ञान पोहोचलं नव्हतं. हा, तर मग हे ज्ञान पोहोचवण्याचं पुढं काम हे केलं ज्ञानोबारायांनी, आहे की नाही. आता विष्णूंचाच अवतार पांडुरंग आहे, पण पांडुरंगाने काय केलं, विटेवरती उभे राहिले, कटेवरती हात आहेत. त्यांनी संप्रदायाला पांडुरंगाला काही देता आलं नाही, काही लिहिता आलं नाही, आहे की नाही. आपण पांडुरंगाची भक्ती करतो, पांडुरंग आपल्या पाठीचे, पण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हा अवतारच आहे. कोणाचा? पांडुरंगाचा. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे. ज्ञानेश्वर महाराज पण विष्णूचाच अवतार आहे, ते पण पांडुरंगाचा अवतार. पण ही जी भगवद्गीता होती, ही भगवद्गीता आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नव्हती, आणि ती भाषा पण आपल्याला संस्कृत होती, पूर्णपणे ती आपल्याला जमत होती. म्हणून माऊलींनी ही भगवद्गीता ज्ञानेश्वरी मार्फत आपल्यापर्यंत पोहोचली. म्हणजे पांडुरंगांनीच माऊलींचा अवतार घेतला, आणि त्यांचा अवतार घेऊन ही सर्वसामान्यांपर्यंत ही भगवद्गीता जावी, म्हणून हे माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरी रूपानंही दिली, आहे की नाही. आणि म्हणूनच आपण ही भगवद्गीता अर्थातच ज्ञानेश्वरीची ओव्या आपण ह्या ऐकल्या पाहिजे, ह्या वाचल्या पाहिजे, आपल्या आचरणात आणल्या पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी हे असं आहे की जगातलं सर्वात उच्च कोटीचं ज्ञान त्या ग्रंथामध्ये आहे. म्हणून यांनी सुद्धा मला वाटतं नामदेव महाराज की एक तरी ओवी अनुभवावी, आहे की नाही. तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे ना, हा ग्रंथ नुसता वाचण्याचा नाही, तर हा ग्रंथ अनुभवण्याचा आहे. प्रत्यक्षात तुम्ही त्यातली ओवी अनुभवली पाहिजे. ज्ञानेश्वरीचं नुसतं पारायण करून, नुसतं पठण करून उपयोग नाही, तर यातली ओवी तुम्ही साक्षात प्रत्यक्षात अनुभवली पाहिजे. कारण हा ग्रंथ अनुभवण्याचा आहे. आणि आपल्याकडं ही अतिशय चांगली गोष्ट सुरू होते की हे बाळगोपाळ इथे येत आहेत, यांच्यावरती धार्मिक कार्य, धर्माचे संस्कार, पाश्चात्य म्हणजे मागच्या काळामध्ये कशा गोष्टी घडल्या, कशा घटना घडल्या, धर्माचा प्रसार कसा झाला, आणि त्याच्यात आपल्याला कसं वागायचं, आहे का नाही, याचं सर्वोच्च ज्ञान आहे हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि याला सर्वात म्हणजे प्रकर्षानं आणलं तर ज्ञानोबारायांनी याला आपल्या पुढं ठेवलं, ते ज्ञानेश्वरी रूपानं. आणि आजचं अतिशय पवित्र असं पर्व आहे की ह्या पर्वात आपण इथं आज आपले महाराज आहेत, हरिभक्तपरायण चापेकर महाराज आहेत, आपल्याकडं वाघमारे महाराज आहेत, आपले कस्तुरी महाराज, आणि इतर सर्व मंडळी आपली जे बसलेली इथे. तर ह्या लोकांच्या सौजन्यानं हा कार्यक्रम चालतायत. अतिशय पवित्र कार्य आहे, आणि याच्यामध्ये आपण सर्व एकत्र सहभागी होतो, आणि सहभागी झालं पाहिजे. सर्वांचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आपल्या कॉलनीमध्ये त्या धार्मिक गोष्टी घडत आहेत, आणि आजच्या दिवसापासून याची सुरुवात अतिशय या चांगल्या गोष्टी आहेत, आणि ह्या झाल्या पाहिजे सर्वांनी सहकार्यांनी. आणि दैवायोगानं आपण सप्ताह पण येऊ घातलेला आहे, तर त्या गोष्टीत पण सर्वांनी सहभाग असला पाहिजे, केलं पाहिजे पुढं होऊन. ज्ञानेश्वर महाराजांनी ना हे कार्य करताना त्यांच्यावरती भरपूर त्रास होत असतो. आणि मी भरपूर वेळा सांगतो की जो तुम्ही पुढे जाल, तर पुढे जाताना तुम्हाला काही गोष्टी त्रास हा होणार असतो. कारण काय असतं माहिती का, जो प्रकाशमान आहे तो सर्वांना दिसतो. आपण इथं जरी असलो, आपण कुठल्या जंगलात, आपल्याला सूर्य दिसतो, कारण तो प्रकाशमान आहे. प्रकाशमान गोष्टी ह्या दिसत असतात, आणि प्रकाशमान गोष्टी दिसतात म्हणून त्यांच्यावर सर्वांचं लक्ष असतं. मी मागं पण असं बोलताना भरपूर उदाहरणं देत असतो, तेव्हा पण सांगितलं होतं की एक जंगलामध्ये ना एक काजवा रात्रीच्या वेळी आपला टिमटिमत होता, आणि त्याच्या मागे एक साप धावत होता. त्याला पकडण्याचं, तो बिचारा धुंद आहे, त्या काजव्याला कोणाशी देणं नाही, त्याला कोणाशी घेणं नाही. त्याला ते नॅचरली त्याला गुण दिलेला आहे तो हे बनायचा. तो आपला टिमटिमतोय, तो पण त्याच्या मागे लागलेला एक साप त्याच्या मागे फिरतोय, त्याला खाण्यासाठी फिरतोय. तर काजवा वैतागून शेवटी थांबतो, आणि त्याला विचारतो त्या सापाला, बरं माई काय बिघडवलंय तुझं, तुला का खायचंय मला? तर साप म्हणतो, मला काहीच नाही, एवढ्या अंधारात तू एकटाच चमकतोय, आणि तू चमकतोय म्हणून मला तुला खायचंय, आहे की नाही. तर ज्यावेळेस आपण चमकू त्यावेळेस आपल्याला खायला अनेक साप उठतील, त्याच्यात दुमत नसतं. पण गोष्टी अशा असतात की ज्ञानेश्वरायांना सुद्धा हा त्रास भोगावा लागला. स्वतः अवतार पुरुष असताना, आहे की नाही, हा त्रास त्यांना भोगावा लागला. पण त्यांनी अतिशय पवित्र अशी गीता ज्ञानेश्वरी रूपानं आपल्या पुढं आणली, आणि त्या गीतेचं खरंच आपण आचरणात आणलं पाहिजे, तिला अनुभवलं पाहिजे. हे एवढं आजच्या दिवशी मला संधी दिली त्याबद्दल मी सांगतो, आणि आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो.